नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्रमैत्रिणींनो, मनाचे सर्व विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय। आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 14व्या अध्यायापर्यंत पोहोचलो आहोत, ज्याला गुरुचरित्रातील मेरुमणी असे म्हटले जाते। तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचे श्रवण केले नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा। शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात। ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 14वा, क्रूर यवनापासून सायनदेवाची मुक्तता। नामधारक सिद्धमुनींचा जय जयकार करत म्हणाला, हे योगेश्वरा, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात। आता मला श्री गुरुचरित्रातील पुढचा भाग सांगा, त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल। पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले। त्यानंतर पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे। नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनी त्याला म्हणाले, नामधारका, माझ्या प्रिय शिष्या, श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे। श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले। ते सायनदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे। तुझ्या वंशामध्ये उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील। श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला। त्याने श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले। श्री गुरूंचा जय जयकार करीत तो त्यांना म्हणाला, गुरुदेव, आपण त्रैमूर्तीचा अवतार आहात। केवळ अज्ञानामुळे लोकांना तुम्ही मनुष्य वाटता। तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही। आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे। मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही। तथापि माझी एक प्रार्थना आहे आपल्याला, माझ्या कुळामध्ये भक्तीची परंपरा कायम राहो। माझ्या कुळातील सर्वांना पुत्रपौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत आणि शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो। श्री गुरूंना अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे। मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे। तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो। मला आज त्यासाठीच बोलावले आहे। मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल। तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे। हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चिंतपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले। तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले। त्याप्रमाणे सायनदेव यवनाकडे गेला। तो यवन महाभयंकर यमासारखा होता। सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून तो घरात गेला। सायनदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला। घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले। त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे। त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला। त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून, तुला इथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला। सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी गेला। श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले। तेव्हा सायनदेव श्री गुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे। मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन, तेव्हा तू मला पुत्रपौत्र व स्त्रीसह भेट। चिंता करू नकोस, सुखाने संसार कर। अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैद्यनाथ क्षेत्री गेले। तेथे ते गुप्तपणे राहिले। तर मित्रमैत्रिणींनो, श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 14वा इथे पूर्ण होत आहे। ह्या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते। श्री गुरुचरित्रातील हा 14वा अध्याय अतिशय महत्त्वाचा मानला जातो। काही कारणाने जर आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करता येत नसेल तर फक्त या एका अध्यायाचं नियमित पठण केल्यास आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं फलित मिळतं। ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, श्री गुरु नरसिंह सरस्वती वैद्यनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना त्यांनी कोठे ठेवले?
मित्रमैत्रिणींनो, सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धमुनी ते नामधारकाला सविस्तरपणे सांगत आहेत. श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रा करत गेले त्याबद्दलची सुरस कथा आपण पुढील अध्यायामध्ये श्रवण करणार आहोत. तर लवकरच भेटू श्री गुरुचरित्राच्या 15व्या अध्यायासह. श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या 13 अध्यायांचाही अवश्य लाभ घ्या. तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा. श्री गुरुदेव दत्त.